नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. मित्रांनो, एका गावामध्ये एक जोडपं राहत होतं. नेमकंच त्यांचं काही वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. सुरुवातीचे दिवस खूप आनंदाने चालले होते. त्या जोडप्यामधील दोघांची नावं होते मानव आणि अर्चना. एकमेकांसाठी हे नाव वरतूनच बनून आलेले होते. पण एक दिवस अचानकच मानवचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे अर्चना ही विधवा झाली आणि तिच्यावर खूप मोठा डोंगर कोसळला. आता नवीनच लग्न झालेलं होतं आणि काही दिवसातच तिचा नवरा मेला आणि ती विधवा झाली. त्यामुळे तिला नेमकं साथ कोण देईल ती खूप विचारात पडली. तिला वाटलं, मी आता सासरी राहू की माझ्या माहेरी जाऊ. पण तिच्या नवऱ्याच्या आठवणीसाठी तिने काही दिवस सासरी राहण्याचा निर्णय घेतला आणि ती तिथे नवऱ्याच्या आठवणीमध्ये राहायला लागली. बघता बघता 4-5 महिने निघून गेले. त्या 4-5 महिन्यामध्ये तिचा दीर अधूनमधून तिचा हालचाल विचारण्यासाठी यायचा आणि तिला काही मदत लागली तर तो तिला मदत करत होता आणि तिला म्हणायचा, वहिनी, तुम्हाला या कवळ्या वयामध्ये विधवा झालेलं मला बघवत नाही. तुम्ही पहिले किती आनंदी राहत होत्या, आता मला तुमचं दुःख बघवत नाही. त्यामुळे काही जरी अडचण असली तरी मला सांगत जा, मी नेहमी हजर राहत जाईल. त्यामुळे अर्चनाला तिच्या धीराचा आधार मिळाला होता आणि ती आता कोणतंही टेन्शन न घेता आयुष्य जगत होती. असेच काही दिवस गेले. एक दिवस तिचा धीर म्हणजेच अनिकेत अर्चनाजवळ गेला आणि तिला म्हणाला, वहिनी, मी जेव्हा जेव्हा इथे येतो आणि तुम्हाला या विधवा साडीमध्ये बघतो तर मला भाऊची खूप आठवण येते आणि तुम्हाला मला असं बघवत नाही. तुमची जर इच्छा असेल तर भाऊ जेवढा तुम्हाला प्रेम करत होता तेवढं मीही तुमच्यासोबत प्रेम करेल आणि तुमच्यासोबत लग्नही करेल. तुम्हाला आयुष्यभरासाठी मी सुखी ठेवेल, असं अनिकेतनं त्याच्या कवळ्या विधवा वहिनीला वचन दिलं. आता जर दीर एवढं वचन देतोय तर अर्चनाही मनातून खुश झाली. तिला वाटलं, मला या दुःखाच्या क्षणात अनिकेतने खूप आधार दिला, मला सांभाळून घेतलं आणि तो खरंच मला आयुष्यभर साथ देईल. त्यामुळे तिनेही त्याला होकार दिला आणि तेव्हापासून दोघांमध्ये शारीरिक संबंध सुरू झाले. आता अर्चनाच्या नवऱ्याला जाऊन फक्त 4-5 महिने झाले होते आणि ती धीरासोबत खोबऱ्याची थेंबाने जिरून घेत होती. पण त्याच वेळेला घडलं काही असं, धीराने जे दाखवलं ते बघून तिला धक्काच बसला. आता नेमकं हे प्रकरण काय आहे आपण पूर्णपणे बघूयात. ही जी संपूर्ण घटना घडलेली आहे धरणगावमध्ये. या गावामध्ये राहणारा नवरा बायकोचं जोडपं सगळं काही सुरळीत होतं. 4-5 महिन्यामध्येच अर्चनाचा नवरा मानव अपघातामध्ये वारला आणि त्या कवळ्या विधवा झालेल्या अर्चनाला तिच्याच धीराने अनिकेतने लग्नाचं आश्वासन दिलं होतं आणि तिच्यासोबत खोबऱ्याच्या थेंबाने जिरवत होता आणि तिच्यासोबत नवरा असल्यासारखं राहत होता. खूप दिवस खोबऱ्याच्या थेंबाने जिरवल्यानंतर अर्चना तिच्या धीराला अनिकेतला म्हणाली की आपण लग्न कधी करायचं आणि एकत्र कधी राहायचं. लपून छपून भेटणं आता योग्य नाही. आता सगळ्यासमोर लग्न करून नवरा बायको सारखं राहू. पण अर्चनाचा धीर तिला रोज थापा मारत होता, उद्या करू, परवा करू, 2 दिवस थांब, 4 दिवस थांब. आता या दिवसामध्ये त्यांचे शारीरिक संबंध भरपूर वेळा झाले होते. त्यामुळे अर्चना ही गर्भवती सुद्धा झाली होती. आता ही गोष्ट आज ना उद्या गावातल्या लोकांना माहीतच होणार होती. त्यामुळे तिने तिच्या धीराला विचारले, तू माझ्यासोबत लग्न कधी करशील. ती त्याच्या मागे हट्ट धरून तगादा लावत होती. तरी पण तिचा धीर अनिकेत तिला टाळटाळ करत होता. तिला स्पष्ट काही बोलत नव्हता. आता शेवटी ती म्हणाली, तुला माझ्यासोबत लग्न करावंच लागेल आणि तिने सगळं सांगून दिलं. तो तिच्याकडे दुर्लक्ष करून घराच्या बाहेर निघून गेला. घरामध्ये अचानक काम करत असताना त्याच्या बॅगेमध्ये तपासणी केली. त्याच्या बॅगेमध्ये तिला काही मेकअपचे सामान मिळालं, लिपस्टिक, पावडर, कानातले. तेव्हा तिने तिच्या धीराला विचारलं की हे एका बाईचं मेकअपचं सामान आहे, हे तुझ्या बॅगेमध्ये कसं काय. तेव्हा अनिकेत अर्चनाला म्हणाला, वहिनी, हे सामान मी माझ्या होणाऱ्या बायकोसाठी घेतलेलं आहे. मी हे तिला देणार आहे. मी तिच्यासोबत प्रेम करतो, आम्ही दोघं लग्न करणार आहोत.
त्यामुळे तू माझा नान सोडून दे, मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. तेव्हा अर्चनाच्या पायाखालची जमीन सरकली. तिने दिराला थेट प्रश्न केला, तू माझ्यासोबत असं करू शकत नाहीस. तू एवढ्या दिवस खोबऱ्याच्या थेंबाने पूर्ण जिरवत होतास. मी तुला एकही शब्द कधी बोलले नाही आणि तू आता मला असं म्हणतोय. माझा नवराही माझी साथ सोडून गेला आहे. आता तूही माझी साथ सोडशील तर मी जगू कसं? मी तुझ्या पाया पडते, तू असं करू नको. तू माझ्यासोबत लग्न कर. तू जे म्हणशील मी ते करत जाईल. पण तिच्या दिराला तिच्यावरती थोडीही माया आली नाही आणि तो तिला तसंच एकटीला सोडून तिथून निघून गेला दुसऱ्या महिलासोबत लग्न करण्यासाठी. तेव्हाच अर्चनाने जवळच्या पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथे तिने पूर्ण तक्रार पोलिसांना सविस्तर सांगितली. पोलिसांनी ही संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आणि त्या आरोपीविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल करून त्या आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. ज्या पद्धतीने अर्चनाने दिरावरती आरोप केलेले आहे ते खरंच खरे आहेत का? खरंच ती महिला गर्भवती झालेली आहे का? आता तिचाही मेडिकल चेकअप होणार आहे आणि जे सत्य आहे ते समोर येणारच आहे. पण ज्या पद्धतीने अनिकेतने लग्नाचं आमिष दाखवून अर्चनासोबत एवढ्या दिवस अनैतिक संबंध ठेवले, त्यामुळे पूर्ण राज्यामध्ये या संपूर्ण घटनेची चर्चा सुरू झाली आहे. पण आता ज्या पद्धतीने समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडतात, त्यावर तुमचं स्पष्ट मत काय आहे हे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच हृदयद्रावक घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.